शाळेत जाताना विद्यार्थ्यांना पालक सहजच खर्चासाठी काही पैसे हातात देतात. मुलं या पैशातून काही ना काही खाऊ विकत घेतात, तर काही जण खेळणी घेतात. अशा प्रकारे मुलांच्या हातात आलेले पैसे काहीच मिनिटात खर्च होऊन जातात. स्वस्तात मिळणारे खाद्यपदार्थ, चॉकलेट्स यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावरही परिणाम होतो. याला जबाबदार हे पालकच ठरतात, कारण मुलं हट्ट करतात आणि मुलांच्या हट्टापायी त्यांना पैसे दिले जातात. अनावश्यकपणे खर्च होणारे पैसे जर बचत केले तर त्याचा भविष्यात सदुपयोग होऊ शकतो. हाच विचार करून महाराष्ट्रातील एका शाळेने विद्यार्थी बचत बँक सुरू केली आहे. कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील तिरपण या गावातील शाळेने हा स्तुत्य उपक्रम राबवलाय. या बँकेला विद्यार्थी बँक ऑफ तिरपण असं नाव देण्यात आलंय. विद्यामंदिर तिरपण प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांकडून दर आठवड्याला खाऊच्या पैशांची रक्कम जमा केली जाते. विद्यार्थ्यांच्या सहभागातूनच हे सर्व व्यवहार शाळेमार्फत केले जातात. काही विद्यार्थी पैसे जमा करतात, त्याची कागदोपत्री नोंद ठेवतात. तसेच मोबाईल आणि संगणकावर डिजिटल रेकॉर्ड देखील याचं ठेवलं जातं. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष बँकिंग प्रक्रियेचा अनुभव मिळतोय. हा उपक्रम अधिक पारदर्शक आणि आधुनिक व्हावा म्हणून बचत बँकेची ऑनलाईन प्रणाली देखील सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना स्वतःच्या अकाउंटवरील बॅलन्स आणि पासबुक ऑनलाईन पद्धतीने चेक करता येतं. यामुळे विद्यार्थ्यांना डिजिटल बँकिंगचा अनुभवही मिळतोय. विद्यार्थी बचत बँकेच्या माध्यमातून गेल्या 5 महिन्यात तब्बल 35,000 रुपये विद्यार्थ्यांनी बचत केली. ही रक्कम इतर बँकेत FD स्वरूपात ठेवली असून मुदत पूर्ण झाल्यावर त्याचे मिळणारे व्याज मुलांच्या वैयक्तिक खात्यावर जमा होणार आहे. तर शिंदे, विद्यामंदिर तिरपण, विषय शिक्षक. आमच्या शाळेमध्ये आम्ही एक उपक्रम चालू केलेला आहे, ज्याचं नाव आहे बँक ऑफ तिरपण, छोटी स्वप्ने मोठी बचत. याच्यामध्ये आम्ही मुलांच्याकडून दर शनिवारी पैसे गोळा करतो. आजकाल मुलांना फास्ट फूड खाण्याची खूप सवय लागलेली आहे. हे आरोग्याला हानिकारक आहे. मुलांना याच्यापासून वंचित ठेवावं आणि मुलांना एक बचतीची सवय लागावी म्हणून आम्ही हा उपक्रम घेऊन आलो. याच्यामध्ये दर शनिवारी मुलंच पैसे गोळा करतात, मुलंच त्याचं ऑनलाईन ऑफलाईन रेकॉर्ड ठेवतात आणि मुलांना यामुळे बचतीची सवय लागलेली आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये एक नाविन्यपूर्णता अशी आहे की मुलं स्वतः आपला बॅलेन्स स्वतःच्या मोबाईलवर कधीही चेक करू शकतात. त्याचबरोबर पासबुक देखील पाहू शकतात आणि मुलांना हा फोन बँकिंगचा अनुभव मिळाल्यामुळे मुलं स्वखुशीनं अजून याच्यामध्ये वाढ करत आहेत आणि मुलांची रक्कम दिवसेंदिवस वाढत आहे. आम्ही जे शाळेत शनिवारी पैसे जमा करतो ते घरी आम्ही मोबाईलवर कधीही चेक करू शकतो. तसेच ते पासबुकवर देखील बघू शकतो. विद्यार्थ्यांना लहानपणापासून बचतीची सवय लागावी, पैशाचं नियोजन कसं करावं हे समजण्यासाठी तसेच बँकिंग व्यवहाराचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा या उद्देशाने विद्यार्थी बँक सुरू करण्यात आली आहे. या बचत बँकेमुळे खाऊसाठी अनावश्यक खर्च होणारे पैसे जास्तीत जास्त बचत करण्याची सवय विद्यार्थ्यांना लहान वयातच लागणार आहे. तसेच बँकिंग व्यवहाराचे ज्ञान देखील लहान वयातच मुलांना मिळतं. भविष्यातील गरजेनुसार डिजिटल माध्यमातून या बँकेतील अकाउंटची माहिती विद्यार्थ्यांना मिळते. त्यामुळे कोल्हापुरातील नाही तर महाराष्ट्रातील ही स्तुत्य उपक्रम राबवणारी विद्यार्थी बँक विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी महत्त्वपूर्ण अशीच ठरते. लोकमत.com साठी कोल्हापूरहून मी दुर्वा दळवी.